कराची गान तुला अवतार आता तरी। आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी जे लोक गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जे ते थोडंसं चुकीचं रिॲक्ट करतात। मित्रांनो, गाडीचा जो ऍक्सिडेंट होतो तुम्ही रोडवरती किंवा इन्स्टाचे रील वगैरे पाहिलेले असेल, लोक जे आहेत ते स्वतःहून ठरवून टाकतात ह्याची चुकी आहे, ह्या गाडीची चुकी आहे, ह्यानी मागून येऊन ठोकलं, हा वेगात आला, ह्यानी हे केलं ते केलं, आणि असं करून जे त्याच एका गाडीवाल्याचे ते पॉईंट आउट केलं जातं तो कसा आहे, त्याला ऍक्सिडेंटमध्ये लागलेला आहे का, त्याला अँब्युलन्सची गरज आहे का, याचा कोणीच विचार करत नाही। आणि सगळा मॉबच्या मॉब म्हणजे एकत्रित 10-15 माणसं जे त्या गाडीवाल्यावरती तुटून पडतात। एखाद्याचा जो ऍक्सिडेंट होतो तेव्हा तो पूर्णतः ब्लँक असतो, त्याला काहीच सुचत नाही, पूर्ण त्याला झटका बसलेला असतो, हादरलेला असतो तो व्यक्ती। कोणी काही ऍक्सिडेंट मुद्दाम करत नाही, ठरवून करत नाही, ते त्याच्याकडनं घडलेलं असतं, त्याची चुकीची शिक्षा त्याने ऑलरेडी भोगलेली असते। आणि त्याच्यातच रोडवरील लोक जे त्याला एवढा शिवायगाळ करत असतात, दरवाजा उघड, बाहेर निघ, याला घ्या, बाहेर खेचा, मारा, असं बोलत असतात। मग गाडीतील व्यक्ती अजून जास्त घाबरतो आणि अशा पॅनिक सिच्युएशन मध्ये तो पळून जाण्याचाच सिलेक्ट करतो। आणि अशा वेळेला त्याच्यामुळे अजून जास्त अपघात जे आहेत ते होतात पळून जात असताना। ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे बाहेर असणाऱ्या लोकांची देखील चूक असते, सिच्युएशन अशी हँडल करायची नसते। ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात अगोदर पाहायचं असतं कोणाला किती लागलेलं आहे, कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे का, काही कॅज्युअलिटी वगैरे आहे का, ते पाहून तुम्हाला अँब्युलन्सला फोन करायचा, पोलिसांना बोलवायचं आहे, एखाद्या गाडीत अडकलेला असेल त्याला बाहेर काढायचं, ही योग्य पद्धत असते ऍक्सिडेंटमध्ये एखाद्याला मदत करण्याची। आपण कोणीही नसतो त्याला मारा, बाहेर काढा, कार हे ठोकलंस हे ठोकलंस, कोणी मुद्दाम ते करत नाही।